हा आमचा इथलचा गेट. इकडनं नेहमी सगळे लोक ये जा करत असतात. हा मेन गेट इकडनं एंट्रन्स. आणि इकडनं अगदी हे तुम्हाला इथलचं मी तुम्हाला नेहमी दाखवत असते. हे आमचं घर, हे आमचं जुनं घर आहे. आता बघू आता पुढे जाऊन नवीन कसं कधी बांधणार ते. पण हे आमचं फार जुनं घर आहे सुरुवातीपासून. आणखीन लास्ट टाइम जेव्हा मी तुम्हाला दाखवलं म्हणजे बाबा इथे प्रकट होण्याच्या अगोदर जेव्हा आम्ही ना इथे ह्या साईडला ना हे सगळं जाणार होतं. हे टॉयलेट्स आम्ही केले होते. फार जुने टॉयलेट्स आहेत हे. तर हे आम्ही काढणार होतो आणि इथे पूर्ण आम्ही स्विमिंग पूल असं बांधणार होतो. आम्ही पूर्ण या चौकटीमध्ये असं पूर्ण स्विमिंग पूल. आणि इथे आम्ही म्हणजे हे पूर्ण रिसॉर्ट आम्ही करणार होतो. असं एक विलेज थीमवरती आम्ही इथे रिसॉर्ट करणार होतो. पण जेव्हा अचानक 3 जूनला जेव्हा बाबा इथे प्रकट झाले तेव्हा पूर्ण सिनॅरो आमचा बदलला इथलचा. आणि नंतर मग जे झालं ते आज तुम्ही बघताय की आज बाबांचा इथे धाम आम्ही सुरू केलेला आहे. स्वयंप्रकट गौरधाम. गौरधाम म्हणजे गोठ्यामध्ये बाबा इथे दैवी शक्ती इथे प्रकट झाली. त्यामुळे ह्या धामचं नाव गौरधाम म्हणजे श्री नीम करोली महाराज गौरधाम असं ह्या धामचं नाव आहे. आणखी नेहमी मी तुम्हाला इकडनं सगळं काय मी दाखवत असते. तुम्हाला ह्याच प्लॉटचं मी तुम्हाला सर्व दाखवत असते. हेही बघा, हा आमचा अर्धा म्हणजे 3 एकरमधला हा आमचा अर्धा प्लॉट इथे आहे. जिथे आम्ही हे आंब्यांचं सगळं आम्ही आंब्यांची बाग आम्ही ही केली आहे. म्हणजे हे आम्ही ह्या बागेला म्हणजे आंबे हे मला असं वाटतं हे ह्याला आता दोन वर्ष झाली ह्याला. हो बरोबर. गेल्या वर्षी म्हणजे असं जूनच्या नंतरच ह्याचं कल्टिवेशन आम्ही केलं होतं. लावायला सुरुवात केली होती. आणखीन नंतर जेव्हा बाबा इथे प्रकट झाले, जेव्हा आम्ही हा गोठा आम्ही बांधायला घेतला त्यांच्या आदेशानुसार, जेव्हा त्यांनी आदेश दिले 10 दिन के बाद 11वें दिन स्थापना कर दे मेरी, मैं यहाँ भी हूँ. तो यहाँ भी हूँ म्हणजे ते इथेच आहे त्या गोठ्यामध्ये. त्यांनी स्वतःची स्थापना करून घेतली आहे. आणखीन आमच्याकडून फक्त त्यांनी हा गोठा म्हणजे आता तू ह्याला 10 दिवसानंतर ह्याची म्हणजे स्थापना कर आता तू 11व्या दिवशी. तर 11व्या दिवशी जेव्हा आम्ही हे सगळं काही 10 दिवसामध्ये हा गोठा जो होता ह्याला पूर्ण बांधकाम वगैरे सर्व काही प्लास्टरिंग, टायलिंग, फ्लोरिंग वगैरे सगळं काय केल्यानंतर 10 दिवसांमध्ये हे धाम आमचं तयार झालं. आणि बरोबर 15 जून 2025 म्हणजे ह्याच वर्षी 5 महिन्या अगोदर तर ह्याची स्थापना झाली. आणि नंतर मग स्थापना दिवसाचा जो दिवस होता तो जेव्हा त्याचं उत्सव जेव्हा झाल्यानंतर मग पुढच्या 10-20 दिवसांमध्ये आम्ही मग हे सर्व काही बाजूचं हे सगळं कन्स्ट्रक्शन केलं. इथलचं कन्स्ट्रक्शन्स केलं, हे सगळं कन्स्ट्रक्शन केलं. मग हा जो रस्ता आहे इथे, हा जो रस्ता आहे पूर्ण तो रस्ता कन्स्ट्रक्शन केला आम्ही पूर्णपणे. म्हणजे ॲटलिस्ट लोक ह्या रस्त्यावरून ये जा करू शकतात. म्हणजे लोकांना चालण्यासाठी हा रस्ता आम्ही तयार केला. कारण की आधी जर तुम्ही बघितलं तर आधी फक्त एक पायवाट होती. ते पण आम्ही नदीतले सगळे दगडं आणून इथे टाकले होते. आणि काही इथे मध्ये पण आंब्यांची झाडं होती. तर ती सगळी आंब्यांची झाडं हे जी मध्ये जी होती ना ती सगळी आम्ही काढली. आणि पाठीमागच्या साईडला तिथे कुठेतरी अजून पाठीमागच्या साईडला तिथे सगळी झाडं आम्ही ती शिफ्ट केली तिथे. आणखीन गुडलक असा की
सगळी झाडं जेवढी झाडं आम्ही काढली ना ती आज जिवंत आहे आणि फार छान म्हणजे मोहर पण हळूहळू येतो आहे त्याला, कारण की काही ऑल सीझनची झाडं होती तर त्यामुळे त्याला नेहमी मोहर येत असतो आणि आहे व्यवस्थित आहे. तर एवढं सर्व काही आम्ही आत्ता हे केलेलं आहे. आणखीन आम्हाला फक्त 5च महिने झालेली आहेत, पण डेफिनेटली आता ह्यापुढे आम्ही नवीन वर्षामध्ये हा विचार करतो आहे की आता जर आपल्याला चांगलं डोनेशन्स मिळाले, काही मोठे डोनर्स आपल्याला मिळाले, तर आपल्याला इथे हे फार सुंदर आपल्याला इथे देऊळ बांधता येईल. नंतर इथे जे आहे ही चौकट इकडे जी आहे ह्या साईडला तुम्हाला दाखवते. इथे जे आहे ना इथे राम दरबार आम्हाला बनवायचं आहे. राम दरबार मंदिर बनवायचं आहे रामाचं. मग नंतर ह्या साईडला ना इथे दुर्गा मातेचं म्हणजे वैष्णोदेवीचं मंदिर आम्हाला इथे बनवायचं आहे. आणखीन मग ह्या साईडला जे आहे ना ते जे दिसते तुम्हाला ते झाड एकदम पाठीमागे, तर तिथे आहे ना बेलपत्राचं झाड आहे आणि तिथे आहे ना इथे जे या जागेचे जे राखणदार आहे म्हणजे जे नागदेवता आहे इथलचे राखणदार, तर त्यांचं तिथे वारूळ आहे तिथे. तर आम्ही असा विचार केला की तिथे आपण शंकराचं देऊळ आपण तिथे पिंड वगैरे ठेवून आणि शिवशक्तीचं आपण तिथे मंदिर तिथे आपल्याला स्थापना त्याची करायची आहे. तर इथे काही देवळांची स्थापना होणार आहे. आणखीन जो त्या साईडचं जे प्लॉट आहे आमचा 1.5 एकर आमचा त्या साईडचा प्लॉट आहे, त्या झाडांच्या तिथे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघतालच. तर त्या साईडला मला ना राधाकृष्णाचं आहे ना मिनी वृंदावन करायचं आहे. तर हा असा विचार आहे. आणि मेडिटेशन सेंटर आणखीन भोजनालय असं सर्व त्या 1.5 एकरच्या प्लॉटवरती आम्हाला करायचं आहे. तर बघू आता कसं काय होणार आहे. पण नक्कीच हे एकट्याचं काम नाही आहे. आम्हाला चांगले डोनर्स हवेत, जे चांगले भक्त आहेत, ज्यांना इथे आम्हाला काही डोनेट करू शकतात, आणखीन हे देवळां स्थापन करण्यासाठी आम्हाला मदत करू शकतात, अशा लोकांना आम्ही इन्व्हाइट करतो आहे. प्लीज यापुढे आणि आपल्या इथे माणगावमध्ये माणगाव रायगड मध्ये डिस्ट्रिक्टमध्ये इथे महाराष्ट्रामध्ये कैचीधाम म्हणजे महाराष्ट्राचं दुसरं कैचीधाम ह्याची स्थापना करायची आहे आपल्याला. तर मी आमंत्रित करते सर्व चांगले डोनर्स लोकांना की तुम्ही यापुढे आणि मदत करा. हीच तुमच्याकडून एक विनंती आहे आणि ही एक मदत आहे आणि तुमचं सहयोग आम्हाला पाहिजे. बघा देवाची लाईट पण सुरू झाली. तर चांगलं आहे, शुभ संकेत आहे. नक्कीच तुम्ही सगळे मदत करणार आहे, मला ही आशा आहे. तर आता मी निरोप घेते. आणखीन बाबांकडूनही तुम्हा सर्वांना आशीर्वाद, नमस्कार आणि त्यांची कृपा तुमच्या सर्वांवरती राहू देत. जय नीम करोली महाराजायम नमः. जय नीम करोली बाबा. जय श्रीराम. जय सीताराम.